सामाजिक संस्था पेठ वडगाव संचलित आनंद ज्ञानसागर अकॅडमी पेठ वडगाव व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय विजय भगत साहेब, रवींद्र भगत साहेब, संजय पाटील साहेब, संस्थेचे संचालक, अध्यक्ष, त्याचबरोबर उपाध्यक्षा, खजानिसा, सर्व शिक्षक वृंद, आपण सर्व विद्यार्थी मित्र, आज आपण या ठिकाणी उपस्थित आहे तो इयत्ता 10वीचा सदिच्छा समारंभ. आता सदिच्छा समारंभ म्हणजे काय, तर त्यांना भावी आयुष्यासाठी आपण निरोप देत नाही तर शुभेच्छा देतोय आणि त्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. एक सर्वांनी शुभेच्छा या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यांच्या भावी आयुष्यासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी. पण एक गोष्ट मी आवर्जून या ठिकाणी सांगतोय तुम्हाला, एक छोटीशी गोष्ट आहे की ज्यामध्ये आई, बाप आणि शिक्षक का महत्वाचे असतात ही गोष्ट त्यांना सुद्धा समजावी. आणि एका शहरामध्ये 3ऱ्या-4थ्या मजल्यावरती राहतं आणि त्या मजल्यावरती राहत असताना रोज त्यांचा मुलगा उशिरा उठायचा. उठत असताना प्रत्येक दिवशी वडिलांचा हा काव खायचा, बडबडायचे. अगदी ज्या पद्धतीनं आपण हॉस्टेलमध्ये थोडासा लेट झाला तरी आपण शिक्षकांचा काव खातो, बरोबर आहे. अगदी त्याच पद्धतीनं तो मुलगा काय त्या वडिलांचा रोज नियमाप्रमाणे काव खायचा. आणि त्या सुद्धा मुलग्याला काय झालं होतं, त्याची सवय म्हणण्यापेक्षा त्याला राग यायचा. तो बडबडायचा की बाबा मला रोज हे बडबडतात, मला असला बाप नकोच. प्रत्येक वेळेला रागावणारा, प्रत्येक वेळेला बडबडणारा. आपण इथं सुद्धा म्हणतो ना, असले शिक्षक नकोच. अरे पण ह्या सवयी ज्या असतात त्या पुढं काय याचा परिणाम होतो हे जाणून घेणं महत्वाचं आहे. हे आपल्याला अजून कळत नसतं. जग खूप मोठं आहे, तुम्हाला थोड्या वेळानंतर ते समजून जाईल. आता 10वीचा वर्ग संपतोय तुमचा, माध्यमिक तुमचा जो काय वर्ग आहे तो संपला. आता इथून पुढे जो काय आहे तो बाहेरचा तो प्रवास आहे तो तुमचा चालू होतोय. त्याच्यामध्ये तुम्हाला समजून येईल की बाबा शिक्षक आपली किती काळजी घेत होते, आई आपली किती काळजी घेते, वडील आपली किती काळजी घेते. प्रत्येक वेळेला फॅन चालू असेल तर वडील त्याचे सांगायचे, गोष्टीकडे वळूया आपण, वडील त्याचे सांगायचे फॅन कशाला चालू केलास, फॅन बंद कर. त्या रूममध्ये लाईट कशाला चालू केलीस, लाईट बंद कर. शेजारच्या मुलग्यानं जरी चांगले ड्रेस घातला, नवीन ड्रेस आणला तर वडिलांना तो येऊन विचारायचा, बाबा त्यानं नवीन ड्रेस घातलाय, मला नवीन ड्रेस देता का. वडील काय म्हणायचे, आता तुझ्याजवळ आहे ना ड्रेस, कशासाठी तुला पाहिजे झाला नवीन ड्रेस, फाटल्यानंतर बघू. शेजारची मुलं ज्यावेळेला पिक्चरला निघाली थिएटरला त्यावेळेला त्यांनी सुद्धा काय त्या वडिलांच्याकडे जाऊन पैसे मागितले. त्यावेळेला वडीलच म्हणले की बाळा आपल्या घरी टीव्ही आहे. थोड्या दिवसानंतर तो थिएटरचा पिक्चर आपल्या टीव्हीला लागतोय आणि त्यावेळेला तो पिक्चर बघ, काय गरज नाही तुला पैसे वगैरे द्यायची. शेजारची मुलं बसनं जायची शाळेला, हा सुद्धा विनवणी करायचा, बाबा त्या शाळेमध्ये मला जाऊ द्या. नाही, कित्येक वेळा हा मुलगा रडायचा, दिवसभरामध्ये ठरलेलं असायचं. हा मुलगा खूप रडायचा आणि असला बाप मला नको. आई सुद्धा याच्या भविष्यासाठी, शिक्षणासाठी देवाकडे प्रार्थना करायची, बाबा याचं शिक्षण चांगलं चालू दे, त्याला बुद्धी येऊ दे, चांगली मोठा होऊन चांगल्या हुद्द्यावरती तो कामाला लागू दे. हे आईचं आणि वडिलांचं रोजचं असतं. मग एक दिवस काय होतं, मुलगा लहानपणापासून ठरवतो, बाबा मला असला बाप नको, कधी एवढा माझं शिक्षण पूर्ण होईल, ही परिस्थिती पूर्ण होईल आणि मी कधी एवढा इंजिनियर किंवा डॉक्टर होईल आणि तिथून पुढं या बापाबरोबर मला राहायचं नाही, असं तो मनाशी ठरवतो. कधी कधी हे वडील ज्या वेळेला हे दोघेजण ज्या वेळेला बिल्डिंगमध्ये आत एंट्री करायचे त्यावेळेला कधी कधी खालच्या बाजूला ज्या सायकली लावलेल्या असायच्या त्या पडलेल्या असायच्या. कधी कधी ते वडील सांगायचे सायकल पडले लाव. कधी कधी वरच्या मजल्यावरती जात असताना चप्पल उलटी पडलेली असते, चप्पल व्यवस्थित ठेव. म्हणजे ज्या काही चांगल्या गोष्टी असतात त्या ते वडील सांगत असतात, ज्या पद्धतीने आपले इथले शिक्षक सांगतात. तर हा मोठा होतो, कंप्लीट होतं याचं कॉलेज, इंजिनिअरिंग पदवी येते, दिवस येतो इंटरव्ह्यूचा. आता इंटरव्ह्यूच्या दिवशी तो आईकडे जातो, आईला नमस्कार करतो आणि म्हणतो की आज माझा इंटरव्ह्यूचा पहिला दिवस आहे आणि मी इंटरव्ह्यूला जाणार आहे आणि मला त्याच्यामध्ये यश मिळू दे. आई म्हणते बाळ देवाकडे देवघरामध्ये जा, देवाला प्रार्थना कर, नतमस्तक हो आणि काय की तुझं काय असेल ते गारानं मांड. हा देवघरात जातो, देवाला नमस्कार करतो, देवा मी तुला 1 किलो पेढे दे, पण मला या भांडणाऱ्या बापाजवळ राहायचं नाही, असं त्याचं म्हणणं. त्यानंतर तो बाहेर पडतो,
बिल्डिंगमध्ये जातो, ज्या ठिकाणी इंटरव्ह्यू असतात तो सुद्धा इंटरव्ह्यू 4थ्या मजल्यावरती असतो. रोजच्या सवयीप्रमाणे हा काय करतो, खाली पडलेल्या सायकली व्यवस्थित लावतो, परत वरच्या मजल्यावरती येतो. ज्या ठिकाणी पहिल्या मजल्यावरती कुंडी पडलेली असते, त्याच्यातील माती सांडलेली असते, ती माती उचलून त्या कुंडीमध्ये टाकतो. परत तिसऱ्या मजल्यावरती जातो, दुसऱ्या मजल्यावरती जातो. त्या ठिकाणी एका रूमच्या बाहेर चपला अस्ताव्यस्त पडलेल्या असतात, चपला व्यवस्थित लावतो. परत वरच्या मजल्यावरती जातो. वरच्या मजल्यावरती गेल्यानंतर दार उघडतो. आतमध्ये पाहतो तर काय, एक 10-15 कॅन्डिडेट इंटरव्ह्यूसाठी आलेले असतात. आता ते कॅन्डिडेट बघून त्याला काय वाटतं की बाबा याच्यामधून माझं सिलेक्शनच होणार नाही. अशा वेळेला काय होतं की तो कसा तरी घाबरत जाऊन त्या 15व्या नंबरावरती बसतो. बसल्यानंतर इकडे तिकडे पाहतो, सगळं चाललं असतं. इंटरव्ह्यूला वेळ लागेल, माझा नंबर काय येणारच नाही, तरी पण आपण इंटरव्ह्यू देऊन बघू, चान्स मिळाला तर मिळाला. एक आत जावं लागतात. जात असताना याचं लक्ष जातं फॅनकडे. ठरल्याप्रमाणे हा जातो, फॅन बंद करतो. दुसऱ्या खोलीमधली लाईट चालू असते, जाऊन तो लाईट पण बंद करतो. ज्यावेळेला याचा नंबर येतो त्यावेळेला काय होतं, याला आतमध्ये बोलवलं जातं. मी आय कम इन सर. आतून आवाज येतो, तुम्ही इंटरव्ह्यूसाठी तयार आहात का? हा 2 मिनिटं डोळे बंद करतो आणि म्हणतो, देवा मी तुला 1 किलो नाही 2 किलो पेढे देईन, पण ही मला नोकरी मिळू दे, मला भांडणाऱ्या बापापासून लांब जायचं. आतमध्ये गेल्यानंतर जे इंटरव्ह्यू घेणार असतात त्यांनी इंटरव्ह्यू न घेता त्याला काय एक लिफाफा देतात आणि लिफाफा दिल्यानंतर सांगतात की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, तुम्ही उद्यापासून नोकरीवरती रुजू होऊ शकता. आता या ठिकाणी सांगण्यासारखी एक गोष्ट काय की तो म्हणतो की माझा तर इंटरव्ह्यू तुम्ही घेतला नाही, मग माझं सिलेक्शन कसं काय केलं तुम्ही? तर त्यांनी एकच सांगितलं, आम्ही गुणांच्या वरती आधारित इंटरव्ह्यू घेतला नाही, तर आम्ही जे काही क्वालिटी आहे, तुमचे जे काही संस्कार आहेत त्या संस्काराकडे बघून आम्ही तुम्हाला नोकरी दिलेली आहे. कारण ती नोकरी ही फक्त काय आम्हाला कोणत्याही व्यक्तीला देता आली असती, पण या ठिकाणी जो व्यक्ती आपलं म्हणून जो काम करतो, ज्याच्याकडे संस्कार चांगले असतात, अशा व्यक्ती मिळणं कठीण असतं. आणि त्या ठिकाणी त्या मुलग्याचं काय होतं, सिलेक्शन होतं. तो मुलगा घरी येतो, पुन्हा काय होतं, आईच्या पाया पडतो. आई म्हणते वडिलांच्या जवळ जा, वडिलांना नतमस्तक हो. वडिलांना नतमस्तक होत असताना तो आपलं डोकं बाबांच्या चरणावरती ठेवतो आणि उभा राहत असताना त्याच्या डोळ्यातले पाणी त्यांच्या पायावरती पडतात. आता बाबांना काय वाटतं, इंटरव्ह्यूला तर गेला होता, बाळ तुझं सिलेक्शन झालं नसेल कदाचित, त्यामुळे तू काय आहेस, नाराज आहेस, पण नाराज होऊ नको. या बापानं आयुष्यभर जेवढी कमाई कमवलेली आहे ती कमाई आपण बाजूला घेऊ आणि तुझ्यासाठी एक व्यवसाय किंवा उद्योग काढून देऊ. हा बाप असतो. दुसऱ्या क्षणाला तो त्या बापाला भांडकोद्या बाबाला मिठी मारतो. सांगण्यासारखी एकच गोष्ट आहे की बाप किंवा इथले शिक्षक काय कुठले हिटलर नाहीत. जे काय बोललात, जे काय सांगितलं ते सगळ्या गोष्टी, ते जे काय आहे सांगणं, ते आपल्या संस्कारासाठी, चांगल्या गोष्टींसाठीच असतं. ही पहिली गोष्ट मी फक्त 10वीच्या मुलांसाठी सांगतो, त्यांच्या 12वी आयुष्यासाठी तर सर्वांनी शुभेच्छा दिल्या आहेत. पण आपले आई किंवा आपले वडील घरी गेल्यानंतर एक दिवस त्यांच्यासाठी द्या. ते दिवसभर काय करतात आवर्जून बघा. दिवसभरामधला एक 5 मिनिटाचा वेळ द्या आपल्या आईला, वडिलांना आणि विचारा, बाबा तुमची तब्येत व्यवस्थित आहे का? 100% बघा त्यांचं बोलणं कसं येतं, त्यांना कसं वाटतं. आणि याच ज्या काही संस्काराच्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्हाला आयुष्यभर जपायच्या आहेत. या संकुलात याच गोष्टी दिलेल्या आहेत. ही महत्वाची गोष्ट आहे. दुसरी एक गोष्ट सांगतो मी, एक मुलगा असतो जो घरी खेळत असताना एक ग्लास ठेवलेला असतो टेबलवरती. खेळता खेळता तो ग्लास त्याच्या अनावधानानं पडतो, पडल्यानंतर फुटतो. आता फुटल्यानंतर त्याचे जे काही वडील असतात ते वडील त्याला कसे वाटेल तसे बडबडायला चालू करतात. एव्हाना काय त्याने हात सुद्धा वर काढलेला असतो मारण्यासाठी, पण हात पाठीमागे घेतात. हा पहिला प्रसंग. दुसरा प्रसंग, दुसऱ्या दिवशी ग्लास तिथेच असतो. वडील ऑफिसला निघालेले असतात. जाता जाता त्यांच्या बॅगचा धक्का ग्लासला लागतो, ग्लास पडतो. त्यावेळी तो मुलगा तिथंच असतो. त्यावेळी ते कोणीच काहीच बोलत नाही. तिसरी गोष्ट, तिसऱ्या वेळेला ग्लास तिथेच असतो. शेजारचे
एक त्यांचे वडिलांचे मित्र, त्यांचा मुलगा त्यांच्या घरामध्ये खेळायला आलेले असतात. खेळता खेळता त्या मुलग्याचा धक्का परत ग्लासला लागतो, तो ग्लास पडतो, फुटतो. या तिन्ही गोष्टी त्या मुलानं स्वतः जवळून अनुभवलेल्या असतात. आता हे सांगण्यापाठीमागचा एकच उद्देश आहे पालकांना, की आपल्याला आपण ज्या अनावधानाने ज्या गोष्टी घडल्या, आपल्या मुलग्याच्या मार्फत सुद्धा त्या अनावधानानंच गोष्टी घडलेल्या असतात. तर त्या अनावधानानं गोष्टी घडत असताना आपल्याकडून घडलेल्या असतात, शेजारच्याकडून घडलेल्या असतात. त्या वेळेला ती परिस्थिती हाताळली जाऊ शकते. आपल्या मुलग्याला जवळ घेऊन त्याला व्यवस्थित समजावून सांगून, भविष्याबद्दल असू दे, त्याच्या अडचणींच्या बद्दल असू दे, व्यवस्थित समजावून सांगितले तर 100% त्यांचं भविष्य हे चांगलंच आणि उज्ज्वलच होणार, एवढंच मी सांगतो. आणि सर्वच 10वीच्या मुलांना उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.